भांडे घासायचं म्हणलं की सगळ्यांनाच कंटाळा येतो, पण कंटाळा न करता स्वयंपाक झाला की लगेच भांडे गोळा केले आणि भाज्या ज्या काही आहे त्या काढून ठेवल्या आणि या पद्धतीने जे भांडे आहे ते सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेतले, म्हणजे जे काही कडक लागलेलं असतं पिठाचं ते भांडे भिजून लगेच निघत्या. आता झटपट भांडे घासायचे असले तर डिशवॉश असतं ते थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून ते हाताने व्यवस्थित मिक्स केलं आणि अशी या पद्धतीची जी घासणी आहे तिने सगळे भांडे घासले की भांडेही निघत्या आणि साबणीपेक्षा डिशवॉशनी भांडे पटकन होत्या आणि भांड्यामध्ये जे स्मेल असती तेलकट किंवा नॉनव्हेज बनवतो तीही निघते. ज्यावेळेस घाईच्या वेळेस डिशवॉशनी शक्यतो भांडे घासले की भांडे घासायला अजिबात वेळ लागत नाही. आता हे सगळ्यात आधी हे भांडे घासून मी सगळे साईडला ठेवले. तर भांडे घासून या सिंकमध्ये टाकण्याआधी सिंक व्यवस्थित असं घासून सिंकचे जे कॉक आहे तेही घासले. डिशवॉशनी खूप असा फेस होतो आणि सगळ्या भांड्यांना म्हणजे भांड्यांना डिशवॉश लागला जातो. आता हे भांडे घासून घासलेल्या सिंकमध्ये ठेवलं म्हणजे सिंकला जो तेलकटपणा असतो, आधी आपण जे भांडे धुतलेले असतात तेलकट, तो तेलकटपणाही निघून जातो आणि त्या भांड्यांना लागत नाही. आता ज्या ठिकाणी भांडे घासून धुवून पालथे घालायचे आहे त्या ठिकाणी सगळं किचन स्टाईल आणि किचन ओटा तो स्वच्छ केलेला आहे. तेवढी जागा स्वच्छ केली. डिशवॉशनी हा किचन स्टाईलही स्वच्छ केली. या पद्धतीने डेली किचन स्टाईल किंवा किचन ओटा स्वच्छ केला. आपलं डिशवॉश लावून साधं कुठलंही DIY न बनवता. आता हे भांडे स्वच्छ असे धुवून पालथे घातलेले आहे. ज्या ठिकाणी किचन ओटा स्वच्छ केला त्या ठिकाणी आता या पद्धतीने भांडे बेसिनमध्ये ठेवल्यानंतर सगळीकडे जे पाणी आपण नळाचं सोडतो तेही भांड्यांना लागतो. यामुळे भांडे धुण्याचाही वेळ लागत नाही आणि डिशवॉश लावल्यामुळे भांड्यांना साबणही कुठं नसते. आता डिशवॉशनीच मी गॅस शेगडी आहे तीही या पद्धतीने घासून घेतलेली आहे. आता गॅस शेगडी कायम पाण्याने धुतली की त्या ज्या खालच्या ज्या नळ्या असतात त्या गंजल्या जातात, म्हणून फक्त या पद्धतीने डिशवॉश गॅसला लावून घेतलेला आहे गॅस शेगडीला. आणि जिथं आता स्वयंपाक बनवताना काही ठिकाणी तेलाचे डाग पडतात, म्हणून या पद्धतीने हलकाशा हाताने फक्त डिशवॉश किचन ओट्याला लावला की किचन ओटाही आणि किचन स्टाईलही तेलकट होत नाही. मग ज्यावेळेस डीप क्लिनिंगला घेतलं त्यावेळेसही किचन ओटा किंवा किचन स्टाईल स्वच्छ करताना अवघड जात नाही आणि झटपट असं होतं. आता किचन ओट्यावर ज्या काही वस्तू आहे म्हणजे इंडक्शन, मिक्सर, तेलाची किटली तीही स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं म्हणजे किचन ओटाही अगदी डीप क्लिनिंग ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने क्लीन दिसतो. आता पाणी न टाकता फक्त कॉटनच्या कपड्याने या पद्धतीने किचन गॅस शेगडी पुसून घेतलेली आहे. एकदम चकाचक अशी गॅस शेगडी दिसत आहे. आता थोडं पाणी टाकून किचन ओटाही पाणी टाकून धुतला म्हणजे सगळं जे तेलकट पाणी आहे ते बेसिनमध्ये जातं.
आता पुन्हा एकदा भांडे धुताना तर सिंक स्वच्छ होतं, पण किचन ओटा धुतानाही सिंकही धुवून निघतं. आता कॉटनच्या कपड्यांनी सगळ्यात आधी हे जे पाणी आहे किचन ओट्याचं ते पाणी सिंकमध्ये काढून घेतलं. या पद्धतीने पुन्हा बेसिन नळ धुवून काढले. आता किचनची लादी पुसण्यासाठी थोडंसं लादीचं फिनेल आणि जाड मीठ टाकून किचन पुसलं.